दरम्यान या प्रकरणावरती राजकीय वर्तुळामधून नेमक्या काय प्रतिक्रिया आल्यात जाणून घेऊयात। एखाद्या व्यक्तीला त्यांचं मत मांडत असताना त्या विरुद्ध असे प्रकार करणं म्हणजेच लोकशाहीलाच धोका आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य असेल, बोलण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेऊन आम्ही म्हणू तेच तुम्ही बोलावं अशी अपेक्षा आता राज्यामध्ये काही लोकांची झालेली आहे। त्यामुळे असे प्रकार होत आहेत, वाढत आहेत असं मला वाटतं। टीमने रिव्हॉल्वर बंदुकीच्या दाखावरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा तोच संग्राम भंडारे आहे ज्याने काँग्रेसचे नेते, माजी मंत्री, गांधीवादी बाळासाहेब थोरात यांना आम्हाला पुन्हा एकदा नथुराम गोडसे व्हावं लागेल हे उद्गार काढले होते, वक्तव्य केलं होतं। हा तोच संग्राम भंडारे आहे। याच्या टाळक्यांनी, याच्या घोडक्यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचं कृत्य या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीमध्ये, वारकरी संप्रदायांच्या भूमीमध्ये करण्याचं धाडस दाखवलेलं आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या कृत्याचा जाहीर निषेध करतो आणि या संग्राम भंडारे आणि त्याच्या सगळ्या टोळक्याला तात्काळ अटक करा अशी मागणी करतो। आम्ही वारकरी संप्रदाय मानणारे लोक आहोत। विचारांची लढाई विचारांनी लढली गेली पाहिजे। तुम्ही अशा पद्धतीने जर एखाद्या व्यक्तीला एकटं गाठून तुम्ही कट रचत असाल, त्यांना रिव्हॉल्वर दाखवत असाल आणि त्यांना शाई फेकून मारहाण करत असाल तर हे निषेधार्ह आहे, आम्ही सहन करणार नाही। पण तुम्ही जेव्हा कधी मुंबईमध्ये याल तेव्हा मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेस याच्यापेक्षाही तुमचं तोंड काळं करेल आणि तुम्हाला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही देखील स्वस्थ बसणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।